कोविड काळात देशातील लाखो नागरिकांनी पीएम केअर फंडला देणगी दिली होती. पण आज असा देशात प्रश्न आहे की या निधीची माहिती नागरिकांना मागण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न राजकारणाचा नाही आहे, हा प्रश्न आहे पारदर्शकतेचा. पीएम केअर फंड म्हणजे काय आपण हे थोडक्यात अगोदर बघू. प्रधानमंत्री नागरिक सहायता आणि आपत्कालीन परिस्थितीतील मदत निधी. तो मार्च 2020 मध्ये स्थापन झाला होता. हा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे ज्याचे अध्यक्ष स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रस्टी म्हणून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि फॉर्मर सुप्रीम कोर्टचे जज के.टी. थॉमस, कारिया मुंडा, फॉर्मर डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. यावर सरकारचं काय म्हणणं आहे की हा निधी कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाचा भाग नाही आहे, म्हणून हा सरकारी निधी नाही आहे. आता आरटीआय ॲक्ट जर आपण थोडक्यात बघितला, आरटीआय ॲक्ट 2005 नागरिकांना सरकारी संस्थांकडून माहिती मागण्याचा हक्क देतो. कलम 2 सबक्लॉज एच नुसार पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे सरकारद्वारे स्थापन, सरकारद्वारे नियंत्रित किंवा सरकारकडून सबस्टन्शियली फायनान्स्ड संस्था. मूळ प्रश्न एकच आहे की पीएम केअर फंड हा पब्लिक ऑथॉरिटी आहे का? जर आहे तर त्याला आरटीआय लागू होईल, जर नाही तर आरटीआय लागू नाही होणार. सरकारची भूमिका अशी आहे की हा एक स्वतंत्र चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्यामुळे आरटीआय लागू त्याला होत नाही. या मुद्द्यावर 2 महत्त्वाची याचिका दाखल झाल्या होत्या. पहिली जी होती ती सम्यक गंगवाल यांनी दाखल केली होती. पीएम केअर बाबत माहिती मागितली होती आणि नकार मिळाल्यावर दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी पिटिशन दाखल केली होती. दुसरी आरटीआय कार्यकर्ते गिरीश मित्तल यांनी दाखल केली होती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पीएम केअरला दिलेल्या कर सवलतीची माहितीसाठी. मग सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनने काय केलं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र ह्यामध्ये काय झालं की दिल्ली उच्च न्यायालयाने CICचा आदेश रद्द केला आणि कारण काय दिलं की पीएम केअर फंड ही थर्ड पार्टी आहे आणि आरटीआय ॲक्टच्या कलम 11 नुसार थर्ड पार्टीला ऐकण्याची संधी दिली पाहिजे होती, जी दिली गेली नव्हती. न्यायालयाने पुढे असंही म्हटलं त्याच्यामध्ये की एखादी संस्था सरकारी स्वरूपाची असली तर तिचा राईट टू प्रायव्हसी पूर्णपणे नष्ट होत नाही. आता न्यायालयाने याच्यामध्ये काही गोष्टी ठरवल्या नाही. त्या कोणत्या की दिल्ली उच्च न्यायालयाने असं ठरवलं नाही की पीएम केअर फंड आरटीआय अंतर्गत येत नाही, पब्लिक ऑथॉरिटी नाही, असा अंतिम निर्णय सुद्धा नाही. म्हणजे हा प्रश्न आजही कायदेशीरदृष्ट्या खुला आहे. आपलं काय मत आहे? आरटीआय लागू व्हायला हवा की नाही? आरटीआय लागू व्हायला हवा, कारण पंतप्रधान व मंत्री जे आहेत हे त्याचे ट्रस्टी आहेत. सरकारी कर्मचारी, सरकारी वेबसाईट त्यासाठी वापरली जाते. PSU आणि सरकारी संस्थांनी देणग्या दिलेल्या आहेत आणि सरकारी प्रतीकांचा वापर याच्यामध्ये होतोय. हे सगळे आरटीआय ॲक्टमधील सबस्टन्शियल फायनान्सकडे निर्देश करतात. आणि सुप्रीम कोर्ट नेहमी म्हणतं की ट्रान्सपरन्सी इज द सोल ऑफ डेमोक्रेसी. नागरिकांनी दिलेल्या पैशावर नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असायलाच हवा. पीएम केअर फंडला आरटीआय बाहेर ठेवणं घटनात्मक पारदर्शकतेच्या तत्वांना विरोधात आहे. यावरती अंतिम निर्णय कोणी घ्यायला पाहिजे? संसदेने किंवा सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे. यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंटमध्ये. धन्यवाद.